हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचे वन शॉट व्हिडिओ बनवून टाकत आहे. आपल्याजवळ आता फक्त 4 दिवस बाकी आहे आणि या 4 दिवसामध्ये आपलं संपूर्ण ग्रामर कंप्लीट झालं पाहिजे. याच्या पहिले तुम्ही शिकले असाल किंवा तुम्हाला कठीण वाटत असेल किंवा तुम्ही विसरले असाल तर मी तुम्हाला खात्री सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. आत्तापर्यंत तुम्हाला कठीण वाटत असेल, आता तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बिलकुल सोपी वाटणार. चला तर आपण हे चालू करूया. बघा, सर्वात पहिलं आपल्याला डायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे माहीत पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती जे बोलतो ते शब्द जसेच्या तसे लिहितो, म्हणजे जर मी बोलत आहे तर ते शब्द मी तसेच्या तसे लिहितो, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. म्हणजे याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. म्हणजेच एखाद्याच्या तोंडातून निघालेले शब्द, समजलं काय म्हटलं मी? एखाद्याच्या तोंडातून निघालेले शब्द जसेच्या तसे लिहिणे किंवा सांगणे यालाच म्हणतात डायरेक्ट स्पीच. समजलं? यालाच नॅरेशन म्हणून पण म्हटले जाते. नॅरेशन आणि चेन द नॅरेशन किंवा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्पीच असं तुम्हाला पेपरामध्ये प्रश्न येतो. तर याच्यावर 3 किंवा 4 मार्काला पेपरमध्ये प्रश्न येत असते, तर आपल्याला हे मार्क जाऊ द्यायचे नाही. तर बघा, डायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं खूप सोपी आहे. जर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर तुम्हाला एखादी सेंटेन्स दिसलं तर समजून जायचं का ते काय आहे, डायरेक्ट स्पीच आहे. बघा, जसं एक्झाम्पलमध्ये आहे, राम सेड आय एम हॅपी. तर राम म्हणाला मी खुश आहे. तर बघा, तुम्हाला 2 गोष्टी दिसणार, एक तर सेट दिसणार आणि सेट झाल्यानंतर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काहीतरी वाक्य दिसणार. जर तुम्हाला असं दिसलं तर समजून जायचं का हे डायरेक्ट स्पीच आहे. आणि असंही आता तुम्ही 10वीमध्ये आहे तर तुम्हाला ऑलरेडी तिथं लिहिलेलं असते की हे डायरेक्ट स्पीच आहे, याचं तुम्ही इनडायरेक्ट करा म्हणून, किंवा चेंज द नॅरेशन असं पण लिहून राहते. तर काही हरकत नाही, काहीही लिहून राहू दे, आपल्याला हे सोडवायचं आहे. तर चला आता आपण नेक्स्ट बघू. आता आपण बघूया इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय होते? बघा, जेव्हा आपण तेच वाक्य आपल्या शब्दात सांगतो, म्हणजे कोणी बोलत आहे तर तेच वाक्य आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शब्दात सांगायचे, तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. जसं समजा मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि मग तुम्हीच दुसऱ्याला सांगितले तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे मी तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच शिकवलं तर तुम्ही काय म्हणणार, सरनं खूप छान आज इनडायरेक्ट स्पीच शिकवलं. पण हेच जर तुम्ही दुसऱ्याला म्हणाले तर ते काय होणार, मग इनडायरेक्ट स्पीच होणार. जसं आईला तुम्ही म्हणाले की सरांनी आज इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच खूप छान शिकवला होता, तर हे काय झालं, मग इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे मी सांगितलेलं तुम्ही तुमच्या आईला, बाबाला किंवा मित्र मैत्रिणींना सांगत आहे, तेव्हा त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे इथं डायरेक्ट बोलत नाही तर काय करताय, तुम्ही सांगत आहे. जसं एक्झाम्पल बघा, राम सेड दॅट ही वॉज हॅपी. राम म्हणाला की तो खुश होता, असं आपण सांगत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा राहणार नाही, कॉमा पण राहणार नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, कॉमा नाही, कॉमा आपल्याला दिसत आहे काही तसा नाही. त्याच्यानंतर प्रोनाऊन बदलते. प्रोनाऊन म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल, टेन्समध्ये मी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. जर तुम्ही टेन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी वन शॉट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा, त्याच्यानं तुमचे खूप सारे मार्क वाढणार. तर प्रोनाऊन बदलते. म्हणजे जसं बघा, इथं राम आहे तर रामचं काय येणार, ही येणार. जर इथं सीता असतं तर सीताचं काय आलं असतं, शी आलं असतं. म्हणजे तुम्हाला समजलं ना, पुरुष राहिलं तर ही, स्त्री राहिलं तर शी वापरायचं. त्याच्यानंतर टेन्स बदलते. समजलं कसं बदलते? बघा, जर तुम्हाला इज, ॲम किंवा आर याच्यापैकी जर दिसलं तर तुम्हाला त्याच्या जागी काय लिहायचं, मग वॉच किंवा वर लिहायचं. तर असा टेन्स बदल होते, जे आपण आता पुढे बघणार असाल. डायरेक्ट इनडायरेक्टचे 6 गोल्डन रूल आहे. हे जर 6 गोल्डन रूल तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बिलकुल सोपी वाटणार. तुम्हाला आत्तापर्यंत खूप कठीण वाटले असेल किंवा तुम्ही विसरले असेल तर तुम्ही आज बघितल्यानंतर कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला खूप सोपे वाटणार. तर पहिला रूल आहे रिपोर्टिंग वर्ब. बघा, सर्वात पहिले काय बघायचं आपल्याला, रिपोर्टिंग वर्ब बघायचं आहे. जसं जर वाक्यामध्ये सेड आलेला आहे तर त्याचा काय करायचा, पास्ट टेन्स करायचा. काय करायचा, पास्ट टेन्स म्हणजे मागे जायचं. जसं टेन्सचे 3 प्रकार आहे आपल्याला माहीत आहे, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर आत्ताचं फ्युचर आहे तर त्याच्या मागचं काय होणार, पास्ट होणार. तर काय करायचं आहे, टेन्स मागे जायचं म्हणजे पास्ट टेन्स करायचं. जर तुम्हाला वाक्यामध्ये से
आणि विल से दिसलं तर टेन्स बदल होणार नाही. जसं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला समजणार. तर हे डायरेक्ट स्पीच आहे. डायरेक्ट स्पीचचं हे सेंटेन्स आहे. काय आहे? राम से आय ॲम हॅपी. तर इथं से आलं, तर सेज आलं तर काय टेन्स बदलणार नाही. जसं हे प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट टेन्समध्येच वाक्य राहणार. कसं होणार मग? राम सेज आणि कंजक्शन टाकायचं दॅट ही इज हॅपी. ही का वापरलं? कारण हे आय कोणासाठी वापरलं? रामसाठी. राम कोण आहे? पुरुष आहे. मग पुरुषसाठी ही वापरायचं. मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. फक्त सध्या गोल्डन रूल सांगत आहे. नंतर मग तुम्हाला जेव्हा सेंटेन्स बनवून दाखवणार तेव्हा तुम्हाला अजून जास्त क्लिअर होणार. चला, हे पहिलं वाक्य झालं. असंच आपण आता दुसरं वाक्य करून बघू. बघा, राम सेड आय एम हॅपी. आता इथं सेड आलेलं आहे म्हणजे काय आहे समजून जायचं का हे जे वाक्य आहे आय एम हॅपी हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे? तर याचा आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे. मग कसं होणार बघा, राम सेड असंच लिहून घ्यायचं, कॉमा काढायचा. कारण आपल्याला माहीत आहे का इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार नाही आणि कॉमा पण येणार नाही. त्या कॉमाच्या जागी टाकायचं दॅट टाकायचं. आय कोणासाठी वापरलं? तर आयचं वापरलं रामसाठी. राम कोण आहे? पुरुष आहे. तर त्याच्या जागी ही लिहायचं. ॲमचं काय होणार? वॉज होणार. मग इथं वॉज लिहायचं आणि हॅपीचं हॅपी. तर अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला थोडं कठीण वाटत असेल तर आपण आता सेंटेन्स बनवताना तुम्हाला अजून जास्त सोपी वाटणार. दुसरा रूल आहे प्रोनाऊन्सचा. तर प्रोनाऊनची ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि एक्झाममध्ये सर्वात जास्त चुका इथंच होते. कारण आपण प्रोनाऊनमध्ये बदलच करत नाही. जो आहे तोच लिहून देतो. जसं आय आहे, वी आहे तर ते स्पीकरनुसार बदलवायचं. स्पीकर म्हणजे बोलणारा. यू आहे तर ऑब्जेक्टनुसार बदलवायचं आणि ही शी दे असेल तर याच्यामध्ये बदल होणार नाही. जसं एक्झाम्पलमध्ये बघा, शी सेड टू मी यू आर स्मार्ट. मग इथं सेट टू आलेलं आहे तर सेट टूच्या जागी टोल्ड टाकायचं आणि मीचं तर मीच राहणार. बघा, शीच्या जागी शी, सेट टूच्या जागी टोल्ड, मीच्या जागी मी, कॉमा काढून टाकायचं. त्याच्या जागी दॅट टाकायचं. डबल इन्व्हर्टेड कॉमाचं जे वाक्य आहे ते पाहायचं. प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर पास्ट टेन्समध्ये लिहायचं. आता बदल कसा होणार बघा, यू हे यू कोणासाठी वापरलं? तर मयासाठी वापरलं म्हणजे मी. तर मग मीचं काय होणार? आय होणार आणि हे आरचं वॉज होणार. स्मार्टचं स्मार्टच राहणार. तर असा बदल करायचा आहे. घाबरू नका. आता आपण फक्त काय शिकत आहे? गोल्डन रूल शिकत आहे. हे गोल्डन 6 रूल जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवले तरीही डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही आरामशीर करू शकता. बघा, हा फक्त दुसरा रूल आहे. आता आपण तिसरा रूल बघूया. तिसरा रूल बघा, तो आहे टेन्सचा. म्हणजे टेन्सनुसार आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा आहे. जसं ॲम दिसलं तर वॉज लिहायचं, आर दिसलं तर वेअर लिहायचं, विल दिसलं तर वोल्ड, कॅन दिसलं तर कुल्ड, हॅव दिसलं तर हॅड आणि डिड दिसलं तर हॅड. तर हे आपल्याला बदल करायचे आहे. बस हे बदल लक्षात ठेवा. हे बदल लक्षात ठेवले तरीही तुम्ही आरामशीर वाक्य सोडवू शकता. जसं एक्झाम्पल बघा, ही सेड आय विल कम. तर ही सेड जी आहे तर ही सेडच राहणार. कॉमा काढून टाकायचा. त्याच्या जागी दॅट. आता हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असते ना ते पाहायचं. आय विल कम तर हे फ्युचर टेन्स आहे. मग त्याचं काय करायचं? एक पायरी मागे म्हणजे पास्ट टेन्स करायचं. समजलं? तर आय कोणासाठी वापरलं? ही साठी वापरलं. तर ही म्हणजे कोण? पुरुष. मग पुरुषासाठी काय वापरतो आपण? ही वापरतो. तर आयच्या जागी काय येणार? ही येणार. विलच्या जागी इथं लिहूनच आहे. विलच्या जागी काय येते? तर वुल्ड येते. मग इथं वुल्ड लिहायचं आणि कमचं कम लिहायचं. बस झालं. अशा प्रकारे आपल्याला टेन्समध्ये बदल करायचा आहे. कोणता बदल झाला? हे सेंटेन्स जे आहे ते आपण पास्टमध्ये केलेलं आहे. चौथा रूल आहे जोड शब्द वापरायचा. जसं 4 जे वाक्य असते आपले, पहिले असते स्टेटमेंट असते. स्टेटमेंट म्हणजे बस फक्त सांगत असते. जसं आय लाईक मँगो, आय लाईक ॲपल, आय गो टू स्कूल. म्हणजे फक्त ते काय स्टेटमेंट आहे. म्हणजे फक्त आपण काय आहे सांगत आहे बा, त्याला म्हणते स्टेटमेंट म्हणते. मग स्टेटमेंटमध्ये काय येणार? कंजक्शन येणार दॅट. जोड शब्द म्हणजे होते कंजक्शन. तर लक्षात ठेवा, कंजक्शन काय घ्यायचं आहे स्टेटमेंटमध्ये? दॅट घ्यायचं आहे. यस नो टाईपचे जर प्रश्न आले तर तिथं इफ किंवा वेदर घ्यायचा आहे. आणि डब्ल्यूएचचे क्वेश्चन आले तर तिथं डब्ल्यूएचचा जो शब्द राहणार तो शब्द तशाच्या तसाच आपल्याला वापरायचा आहे. आणि वाक्य जर ऑर्डरमध्ये असेल तर तिथं टू प्लस वर्ब घ्यायचा आहे. तर हे जोड शब्द तुम्ही लक्षात ठेवा. 5वा रूल आहे टाईम चेंज. तर आपल्याला जे टाईम दिलेला असते किंवा दिवस दिलेले असते ते आपल्याला बदलवायचे आहे. जसं
टुडे असेल तर दॅट डे करायचं, टुमारो असेल तर द नेक्स्ट डे करायचं, यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे करायचं, नाऊ असेल तर देन करायचं आणि हिअर असेल तर देयर करायचं. तर हे टाईम चेंजेस तुम्ही लक्षात ठेवा. हे जे मी रूल सांगत आहे ते रूल तुम्ही बिलकुल पाठ करून ठेवा. हे जे 6 रूल तुम्ही जर पाठ केले तर तुम्ही आरामशीर सेंटेन्स बनवू शकता. जसं आता एक्झाम्पल बघू आपण टाईमचं कसं होणार बघा. ही सेड आय विल कम टुमारो. तर ही सेडच्या जागी ही सेडच येणार, कॉमा काढून टाकायचा, त्याच्या जागी दॅट लिहायचं. आय कोणासाठी वापरलं तर हीसाठी वापरलं. ही कोण आहे, पुरुष आहे, तर पुरुषाला काय वापरते, ही वापरते. मग इथं ही लिहिलं. विलचं काय होणार, वुल्ड होणार. आपण आत्ताच बघितलं तर वुल्ड लिहायचं, कम जशान तसे येणार. आणि टुमारो तर टुमारोच्या जागी काय येणार, द नेक्स्ट डे. आणि इथं लिहायचं द नेक्स्ट डे. बस झालं, इतकं सोपी आहे. समजलं ना. तर मग आता आपण काय करू, याच्यावर एक्झाम्पल बनवू. हे जे मी आत्ता तुम्हाला रूल सांगितले ते रूल 5 गोल्डन रूल तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही बिलकुल पाठ करून ठेवा. आणि एक नंतर सांगणार आहे. सध्या 5 करून ठेवा. आता बघा, टाईप ऑफ एक्झाम्पल म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल येते. सर्वात पहिलं तर स्टेटमेंट. मी तुम्हाला आता सांगितलं स्टेटमेंटचे कसे करायचे, त्याचे आपण 5 एक्झाम्पल बघू. या 5 एक्झाम्पलमध्येच तुम्हाला समजून जाणार आणि याच्यापैकीच एखादा तुमच्या पेपराला पण येऊन जाणार जो तुम्ही पटकन सोडवून टाकायचा. तर पहिलं आहे, राम सेड आय लाईक मँगोज. मग आता कसं होणार बघा, इथं सेड आहे, सेड झाल्यानंतर कॉमा आहे आणि मग डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक सेंटेन्स आहे. तर हे सेंटेन्स आपल्याला बदलायचं आहे. सर्वात पहिलं राम सेड लिहून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही, जसं देऊन आहे तसं लिहिलं. नंतर कॉमा काढायचा या आणि त्या कॉमाच्या जागी काय टाकायचं, दॅट टाकायचं. दॅट हे काय आहे, कंजक्शन आहे. नंतर बघा, नंतर काय आहे, आय आहे. तर आय कोणासाठी वापरलं, रामसाठी. राम कोण आहे, राम तर पुरुष आहे. मग पुरुषसाठी काय वापरते, ही वापरते. मग आपण इथं काय लिहिलं, ही लिहिलं. मग आता हे लाईक जे आहे, लाईक मँगोज, आय लाईक मँगोज हे प्रेझेंट टेन्स आहे. तर याचा आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे. मग लाईकचं काय होणार, लाईक्ड होणार आणि मँगोजच्या जागी मँगोजच राहणार. समजलं. दुसरं सेंटेन्स बघा, शी सेड आय ॲम टायर्ड. आता शी सेडच्या जागी शी सेड येणार, ह्या कॉमा काढून टाकायचं, त्याच्या जागी काय टाकायचं, दॅट टाकायचं. नंतर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे ते बघायचं. आय ॲम टायर्ड प्रेझेंट टेन्स आहे, याचं काय करायचं आपल्याला, पास्ट टेन्स करायचं आहे. मग आय कोणासाठी वापरलं तर आय वापरलं शीसाठी. शी कोण आहे, शी कोणासाठी वापरते तर मुलीसाठी. मग मुलीसाठी शी आहे, तर मग आय शीसाठी वापरलं म्हणजे तिच्यासाठी. म्हणजे इथं काय येणार, शी येणार. मग इथं शी लिहायचं. आता ॲम आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं ॲम, इज आणि आर जर असेल म्हणजे इज ॲम आर जर असेल तर त्याचं काय होणार, वॉज किंवा वेअर होणार. मग इथं बाचं शीसाठी वापरलं ना, मग काय येणार, एक वचन आहे तर मग वॉज येणार आणि टायर्डच्या जागी टायर्ड झालं. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. तिसरं बघा आता, राहुल सेड आय विल कम टुमारो. मग कसं होणार बघा, राहुल सेड लिहायचं. हा जो कॉमा आहे तो काढून टाकायचा. मग त्याच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला, तर दॅट हे कंजक्शन म्हणून घ्यायचं आहे. नंतर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य बघायचं कोणतं आहे, फ्युचर टेन्स आहे, याचं आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे. मग बघा आता आय जो आहे तो आय कोणासाठी वापरला, राहुलसाठी वापरला. राहुल कोण आहे तर राहुल तर मुलगा आहे. मग मुलासाठी काय वापरते तर ही वापरते. मग इथं काय येणार, ही येणार. विलचं काय होणार, वुल्ड होणार. कमच्या जागी कमच राहणार. पण टुमारो आत्ताच मी तुम्हाला लिहून दिले होते, तर टुमारोचं काय होणार, मग द नेक्स्ट डे होणार. बस झालं, इतकं सोपी आहे. पुढचं बघा, चौथं सेंटेन्स करू आता आपण. दे सेड वी आर रेडी. तर दे सेडच्या जागी दे सेड लिहून घ्यायचं. या कॉमाच्या जागी काय घ्यायचं, दॅट हे कंजक्शन घ्यायचं. नंतर बघा आता वी कोणासाठी वापरलं तर वी वापरलं देसाठी. कोणासाठी वापरलं, देसाठी. म्हणजे दे म्हणजे खूप सारे लोक आहे माणसं आहे, तर त्याच्यासाठी वापरलं तर देचं देश येणार. झालं. आपल्याला समजलं पाहिजे का हे कोणासाठी वापरलेलं आहे, तर कर्त्यासाठी वापरलेलं असतं, स्पीकरसाठी. आत्ताच सांगितलं. नंतर आर आहे म्हणजे खूप सारे लोक आहे. मग एक जर राहिलं तर वॉज येणार आणि खूप सारे राहिले तर काय येणार, वेअर येणार.
तर मग आरच्या जागी वेअर आणि रेडीच्या जागी रेडी. मग कसं होणार, दे सेड दॅट दे वेअर रेडी. झालं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, बनवायचे आहे. तर असं चौथं पण आपलं झालेलं आहे. आता पाचवं बघा कसं करायचं. तर सीता सेड आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आता करायचं कसं बघा, हे ऑलरेडी पास्ट टेन्समध्येच आहे. तर पास्ट टेन्सचं एक टेन्स मागं म्हणजे कोणतं येणार, पास्ट टेन्सचा पास्ट टेन्सच येणार. समजलं. तर बघा आता सीता सेड असंच येणार. सीता सेड लिहिलं, ह्या जो कॉमा आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्या जागी काय घ्यायचं, दॅट हे कंजक्शन घ्यायचं. मग आय कोणासाठी वापरलं, तर आय सीतासाठी वापरलं. मग सीता कोण आहे, तर सीता तर एक मुलगी आहे. मग मुलीसाठी काय वापरतो आपण, तर मुलीसाठी वापरतो शी. मग इथं लिहायचं शी. मग हॅवच्या जागी काय येणार, तर हॅड येणार. बाकी फिनिशच्या जागी फिनिश आणि माय वर्क. आता बघा वर्कच्या जागी वर्क कसे येतात, पण माय कोणासाठी वापरलं, तर सीतासाठी वापरलं. मग सीता कोण आहे, तर सीता मुलगी आहे. मग मुलीला काय वापरते, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मुलीला काय वापरते, तर मग बघा मुलीला आपण आत्ताच सांगितलं का मुलगी राहिली तर शी वापरायचं. पण हे झालं सब्जेक्टमध्ये. काय झालं, सब्जेक्टमध्ये तुम्ही शी लिहायचं. पण जर तेच मुलगी म्हणजे शी जर तुम्हाला ऑब्जेक्टमध्ये आली तर ऑब्जेक्टमध्ये शी येणार नाही. तर काय होणार, आता लक्षात ठेवा, जर ही राहिलं तर त्याचं हिम होणार आणि शी राहिलं तर त्याचं हर होणार. हे मी टेन्समध्ये सांगितलेलं आहे. तर समजलं ना, हर होणार. मग माय वर्कच्या जागी काय येणार, हर वर्क येणार. मग सेंटेन्स कसं झालं तयार, सीता सेड दॅट शी हॅड फिनिश हर वर्क. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. हे आहे स्टेटमेंटचे वाक्य. कायचे वाक्य, स्टेटमेंटचे. फक्त इथं काय आहे सांगितलेलं आहे. आता आपण बघू यस नो टाईप क्वेश्चनचे 5 एक्झाम्पल बघू. तुम्हाला 5 एक्झाम्पलमध्ये क्लिअर होत आहे ना, चला सांगत चला. हां, तर बघा 5-5 एक्झाम्पल केले तरी पुरेसं आहे तुम्हाला. काय एक तर येते प्रश्न तो आपल्याला करायचा आहे, खूप सोपी आहे. आता यस नो टाईप राहिले तर कशी करायचं, सर्वात पहिलं सेट जे आहे सेटच्या जागी आस्क येणार. आता इथं सेटचं सेटच येणार का, तर नाही, तर काय येणार आस्क येणार. आणि यस नो टाईप तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही टेन्सचं चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघितलेला असेलच आणि नसन बघितलं तर बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर स्पोकनचं आपलं काय आहे प्लेलिस्ट आहे. तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा आणि डिटेल्समध्ये हे शिकून घ्या. आता बघा, आता सेट राहिलं तर त्याचा आस्क होणार आणि कंजक्शन म्हणून आता आपल्याला वापरायचा इफ. आत्तापर्यंत आपण काय वापरत होतो, तर दॅट वापरत होतो. आता यस नोमध्ये काय करायचं आहे, इफ वापरायचं. आता यस नो समजते ना, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये निघते त्याला म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन. आहे सोपं आहे ना. आणि क्वेश्चन फॉर्मॅट काढून टाकायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिलं जो सेंटेन्स राहते जसं बघा पहिल्या याच्यामध्ये देऊन आहे शी सेड आर यू रेडी. तर हे तुम्हाला प्रश्न विचारला, ती म्हणाली आर यू रेडी, तू तयार आहे का, एक्झाम द्यायला तयार आहे का तू, सांगा बरं तयार आहे तुम्ही एक्झाम द्यायला. हां, तर बघा आता याचं करायचं कसं. तर सर्वात पहिलं हे जे सेंटेन्स आहे आर यू रेडी, तर ह्या आर यू रेडीला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिलं सरळ बनवायचं आहे. कसं होणार मग आर यू रेडीचं, असं होणार यू आर रेडी. तर हे झालं तुमचं सरळ. आता क्वेश्चन मार्क येणार का याचा, नाही, यू आर रेडी असं विचारलं तर बघा आता शीच्या जागी शी येणार आणि सेटच्या जागी काय येणार आस्क येणार. तर इथं आस्क लिहायचं आणि कॉमा काढून टाकायचा आणि त्याच्या जागी काय लिहायचं, इफ लिहायचं. आता बघा आता कसं होते, आता याच्याकडे नको बघा तुम्ही आर यू रेडीकडे. आता जे आपण आत्ता तयार केलेलं आहे याला सरळ केलं ना सर्वात पहिलं, तर कसं झालं ते यू आर रेडी. तर आता बघा हे जे यू आहे ते यू कोणासाठी वापरलं, तर शीसाठी वापरलं. आता शी कोण आहे, मुलगी आहे. आता तुम्हाला डाऊट येणार थोडासा का सर मग इथं मुलगी आहे शी आहे तर इथं शी का नाही घेतलं आहे का नाही, इथं मग आय का घेतलं. तर बघा आता जे शी आहे ते स्वतःबद्दलच बोलत आहे. मग आपण स्वतःबद्दल बोलताना कोणता शब्द वापरतो, तर आय वापरतो. लक्षात ठेवा कोणता वापरतो, आय वापरतो. म्हणून इथं काय आलेलं आहे, आय आलेलं आहे. आणि मग आरचं काय होणार, आता एकच व्यक्ती आहे का नाही, तर आरचं होणार मग वॉज होणार आणि रेडीचं
रेडिश राहणार. तर अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. बघा आता आपण काय करू, दुसरं सेंटेन्स बघू ज्याच्यानं तुमचं अजून क्लिअर होणार. बघा, ही सेड डू यू प्ले क्रिकेट. समजलं. आता आपल्याला हे सरळ करायचं आहे. जर समजा तुम्हाला डू किंवा डचचे जर वाक्य आले तर हे खूप सोपी असते सरळ करणं. कसं असते बघा, जर याच्यातला मी डू काढून टाकला तर हे झालं, सरळच झालं, यू प्ले क्रिकेट. आहे सरळ झालं का नाही. याला काही सरळ करायचे म्हणजे डूचे किंवा डचचे आले ना खूप सोपी असते. बस तो सेंटेन्स काढायचं. जसं याच्यामध्ये काय केलं होतं आपण, यू पुढं घेतला होता ना, आर मागं घेतला होता, यू ऑलरेडी केलं होतं. याच्यामध्ये मागं पुढेची काही भानगडच नाही. बस डूला काढून टाकायचं, बस झालं सरळ वाक्य आपलं. आता कसं करायचं बघा, हिच्या जागी ही आणि सेटच्या जागी काय येणार, आस्क देणार. झालं आस्क. मग या कॉमा काढून टाकायचा आणि त्या कॉमाच्या जागी काय वापरायचं, कंजक्शन इफ वापरायचं. आलं इफ. आता बघा, हे जे यू प्ले क्रिकेट कोणासाठी वापरलं, हीसाठी म्हणजे स्वतःसाठी वापरलं. म्हणून इथं काय आलं, आय आलं. काय आलं, आय आलं. आणि प्लेचं पास्ट टेन्स काय होते, प्लेड होते. म्हणून इथं प्लेड लिहिलं. आणि क्रिकेट क्वेश्चन मार्क लिहायचा नाही, तो काढून टाकायचा. डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. झालं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचे आहे. आता 2 झाले. असेच आपण अजून करू म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आणि पेपरमध्ये आले तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे सोडवू शकणार. बघा आता आपण काय करू, तिसरं सेंटेन्स बनवू म्हणजे काय होणार, तुम्हाला अजून क्लिअर होणार. बघा, मदर सेड हॅव यू इटन. तर आता कसं होणार बघा, मदरच्या जागी मदर आणि सेडच्या जागी काय येणार, आस्क येणार. हे काढून टाकायचं, त्याच्या जागी इफ घ्यायचं. आता याला सरळ करायचं. मग याचं सरळ कसं होणार बघा, हॅव यू इटनचं यू पुढं जाणार ना, हॅव मागे येणार. मग कसं होणार, यू हॅव इटन. तर अशा प्रकारे काय झालं, आपल्याला सेंटेन्स तयार झालं आहे, यू हॅव इटन. मग यू कोणासाठी वापरलं, तर यू वापरलं मदरसाठी. मग मदर स्वतःला म्हणत आहे ना, तर मग इथं काय येणार, आय येणार. आणि हॅवचं येणार हॅड आणि इटनचं इटन. बस झालं, सोपं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, बनवायचे आहे. जसं चौथं बघा, टीचर सेड डिड यू स्टडी. आता आपल्याला करायचं आहे सरळ. तर सरळ करताना आत्ताच मी सांगितलं आहे, काय सांगितलं, काय जे डीड आहे. आता डू डचचं काढून टाकायचं असते. डू डचचं काही प्रॉब्लेम नाही, पण इथं डज आलेला आहे, सॉरी डीड आलेला आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा ही डीड येणार, काय येणार, डीड, तर त्याच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला, हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. समजलं, हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. मग आता टीचर आहे तर तिथं काय येणार, हॅज येणार. मग काय येणार, यू हॅज स्टडी असं होणार. तर कसं करायचं बघा, टीचरच्या जागी टीचर, सेटच्या जागी आस्क येणार. आपण आत्ताच बघितलं, या कॉमा काढून टाकायचं, त्याच्या जागी इफ घ्यायचं. मग यू कोणासाठी वापरलं, टीचरसाठी, तर इथं आय घ्यायचं आणि हॅजचं होणार हॅड. आणि स्टडीजचा पास्ट टेन्स काय होणार, स्टडीड होणार. बस झालं. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता 5वं बघा, 5वं बघितल्यावर अजून क्लिअर होणार. दे सेड यू विल कम. तर देच्या जागी दे, सेटच्या जागी आस्क येणार, बघितलं आपण. नंतर कंजक्शन लावायचं इफ. आणि याचं सरळ करायचं, कसं होणार, यू पुढं जाणार आणि विल मागं जाणार, यू विल कम. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मग कसं होणार बघा, यू कोणासाठी वापरलं, तर देसाठी वापरलं. मग त्याच्यासाठी स्वतःसाठी वापरलं तर आय घ्यायचं. आणि विलच्या जागी वुल्ड आणि कमच्या जागी कम. झालं. अशा प्रकारे आपल्याला करायचे आहेत. हे कोणते आहे, हे आहे यस किंवा नो, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्येच निघते. अशा वेळी हे करायचं आहे. आता आपण बघूया WH. WH म्हणजे मोठा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला काय निघते, मोठं निघते. याचे 5 एक्झाम्पल बघू, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाणार. WH खूप सोपी आहे. काय करायचं आहे आपल्याला, WHचा जो शब्द येते तो तसाच्या तसाच ठेवायचा आहे, आपल्याला बदलवायचं नाही. बस त्यालाच कंजक्शन म्हणून वापरायचं. आणि हेल्पिंगवर पुढं आणायचं नाही. कसं बघा आता, कसं तर सर्वात पहिलं ही सेट, तर ही सेटच्या जागी आत्ताच सांगितलं सेट राहिलं, क्वेश्चन कोणताही असो, सेट जर राहिलं तर आपल्याला त्याचं आस्क घ्यायचं आहे. झालं, ही आस्क. आता हे जे आहे, वेअर आर यू गोईंग. आता आत्तावरी आपण काय करत होतो, यस नोमध्ये सरळ करत होतो, आहे का ना. यस नोमध्ये काय करत होतो, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे त्याला सरळ करत होतो. याला सरळ करायचं नाही. याचाच अर्थ होते हेल्पिंगवर पुढे आणू नका, म्हणजे याला सरळ करायचं नाही, जसं आहे तसंच सोडवायचं.
कसं, आता इथं वेअर आलेला आहे तर वेअरच्या जागी वेअर, म्हणजे जो WHचा आपल्याला शब्द येणार तो तसाच ठेवायचा, तो बदलवायचा नाही. तर वेअर आलं, मग आर कोणासाठी वापरलं तर हीसाठी वापरलं, मग आरचं काय होणार आय, आणि यूचं होणार वॉज, आणि गोईंगचं गोईंग, आणि क्वेश्चन मार्क लिहायचा नाही, काढून टाकायचा, झालं. पुढं बघा आता, शी सेड वाय आर यू लेट. आता तुम्हाला समजलंच असेल, शी सेडच्या जागी सी आस्क येणार, नंतर वायच्या जागी वायस येणार, आर कोणासाठी वापरला शी तर मग आय येणार, आणि यूचं वाज आणि लेटचं लेट. हे तर अजून सोपी आहे त्याच्यापेक्षा, आहे का नाही, खूप सोपी आहे नाही. चला असेच आपण अजून करून बघू, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होऊन जाणार. जसं बघा आता, राहुल सेड वेन विल यू कम. तर सरळ करायची भानगडच नाही, राहुल आस्क लिवायचं, वेनच्या जागी वेन, विल कोणासाठी वापरलं राहुलसाठी तर आय लिवायचं, आणि विलचं होणार वुल्ड होणार, आणि शेवटी कम, झालं. नंतर बघा, टीचर सेड व्हॉट इज युअर नेम. मग टीचर आस्क होणार, आताच बघितलं, आता सांगायची काही गरज आहे का नाही. नंतर व्हॉटच्या जागी व्हॉटच येणार, आहे का नाही. आता इज युअर नेम आहे, तर मग युअर कोणासाठी वापरलं तर टीचरनं कोणासाठी वापरलं माझ्यासाठी, का माझं नाव काय, तर मग काय होणार त्याचं माय होणार, आणि नेमच्या जागी नेम, आणि हा इज आहे तो इज जाणार मागं, तर इजचा होणार वॉज होणार. नंतर बघा, मदर सेड हाऊ डीड यू धिस. आता बघा, पहिले तर मदर आस्क लिवायचं, हे काढून टाकायचं, आणि इथं कोणता आला WH प्रश्न तर हाऊ आला, तर हाऊ जशान तसंच लिवायचं आहे. मग यू म्हणजे यू मदरसाठी तर आय लिवायचं, डीडचं होणार हॅड होणार, आणि डू धिसचं लक्षात ठेवा, डू धिसचं डन दॅट होणार, काय होणार डन दॅट होणार, जे आपण आत्ताच बघितलेलं आहे. तुम्हाला जे गोल्डन रूलमध्ये सांगितलं ना, धिसचं दॅट होणार, डूचं डन होणार, तर ते सर्व काय करायचं आहे तुम्हाला, ते गोल्डन रूल जर तुम्हाला पाठ राहिले तर तुम्हाला हे खूप सोपी वाटणार. आता बघूया आपण ऑर्डर किंवा रिक्वेस्ट. बघा, जर तुम्हाला ऑर्डर समजते ना, जसं तुम्हाला घरचे म्हणते बाबू एक गिलास पाणी आण, बाई अभ्यासाला बस, आहे का नाही, किंवा घरचे म्हणत असन बाई चांगला पेपर सोडवतो, किंवा बापू चांगला पेपर सोडवतो, आहे ना. तर बघा, सेट टू, जर तुम्हाला सेट टू दिसलं तर त्याचं टोल्ड करायचं, आणि जर वाक्यामध्ये प्लीज आलं तर रिक्वेस्टेड करायचं, आणि टू वर आपल्याला घ्यायचं आहे. बघा आता, मदर सेड क्लोज द डोअर. आई म्हणाली दरवाजा लाव. आता करायचं कसं बघा, मदरच्या जागी मदर, सेटच्या जागी काय येणार टोल्ड येणार. मग इथं टोल्ड घ्यायचं, कोणाला म्हणत आहे तर मला म्हणत आहे का नाही, क्लोज द डोअर मलाच म्हणत आहे ना, मग मी लिवायचं, आणि हे जे क्लोज आहे हे काय आहे वर्ब आहे, त्याच्या पहिलं काय लावायचं टू लावायचं, मग टू क्लोज द डोअरच्या जागी द डोअर, झालं. नंतर बघा, टीचर सेट सिट डाऊन. टीचर म्हणाले खाली बसा, म्हणते ना, असे ऑर्डर देते ना, मग सेटच्या जागी काय घ्यायचं आहे टोल्ड घ्यायचं आहे. तर कोणाला म्हणते टीचर, एक आपल्याला म्हणते, कोणाला म्हणते आपल्याला म्हणते, मग आपल्याचं काय होणार, एक तर वी होणार, आणि वीचं तुम्हाला सांगितलं काय होते तर अस होते. कायच्यामध्ये सांगितलं, टेन्समध्ये सांगितलं, प्रोनाऊनमध्ये सांगितलं, आणि वर्त लिहून पण आहे, ते तुम्ही काय करायचे चांगले पाठ करायचे आहे. मग बघा, टीचर टोल्ड कोणाला अस, आपल्याला म्हणजे अस घ्यायचं, आणि नंतर टू घ्यायचं आणि वर्ब घ्यायचं, तर टूच्या जागी टू, वर्ब तर इथंच दिलेलं आहे काय आहे सिट डाऊन, झालं. अशा प्रकारे करायचं आहे. अजून आपण करू ज्याच्यानं तुमचं अजून क्लिअर होणार. हे खूप सोपी असते. फादर सेड वर्क हार्ड. मग आता आपल्याला काय करताय, वर्क हार्ड म्हणजे आपल्याला सांगत आहे, म्हणजे एक सल्ला देत आहे का कठोर मेहनत करावा म्हणून, कारण तुम्ही चांगली मेहनत घेतली तरच तुम्हाला चांगले मार्क मिळणार, म्हणजे काय देत आहे सल्ला देत आहे. मग सल्ल्याला काय म्हणते तर ॲडवाईस म्हणते. मग फादर ॲडवाईज लिवायचं, कोणाला देत आहे मला देत आहे, तर मग मी, आणि मग आताच बघितलं आपण टू घ्यायचं, आणि जे वर्ब आहे ते इथंच दिलेलं असते वर्क हार्ड, झालं की सोपी आहे. पुढचं बघा, शी सेड प्लीज हेल्प मी. आता इथं रिक्वेस्ट केलेली आहे, ती म्हणाली कृपया माझी मदत करा. आता इथं प्लीज आलेलं आहे, तर प्लीजच्या जागी रिक्वेस्टेड घ्यायचं, मग शी रिक्वेस्टेड काय घ्यायचं रिक्वेस्टेड घ्यायचं, आणि कोणाला करत आहे तर मला करत आहे, तर मग मी, आणि टू हेल्प हर जशान तसं, बस झालं. बघा पुढचं बघा, डॉक्टर सेड टेक मेडिसिन ऑन टाईम. डॉक्टर म्हणाले
का तुम्ही जे गोळ्या आहे मेडिसिन ते टायमावर घ्या. म्हणजे काय दिलं आपल्याला, एक सल्ला दिला, ॲडवाईस दिली. तर मग डॉक्टर ॲडवाईस लिहायचं, कारण डॉक्टर काय आपल्याला रिक्वेस्ट करते का, कृपया तुम्ही मेडिसिन काय म्हणते वेळेवर घ्या असं म्हणते का, नाही. बस तुम्हाला ॲडवाईस देते, तुम्हाला मानायचे असेल तर माना, नको मानायचे नको माना. कारण बिमार पडले डबल आपण त्याच डॉक्टरकडे जाणार, त्याची कमाई होणार, म्हणून ते आपल्याला रिक्वेस्ट वगैरे करत नाही. तर काय देते, ॲडवाईस देते आणि ते आपण ॲडवाईस फॉलो करायचे. मग काय होते, डॉक्टर ॲडवाईस मी झालं. मग टू घ्यायचं इथंच दिलेलं आहे, वर्ब काय आहे, टेक आहे. मग मेडिसिन ऑन टाईम जशान तसं. किती सोपी आहे, फक्त तुम्हाला इथे एकच बदल करायचा आहे. बस तुम्हाला फक्त वाक्य समजलं पाहिजे, त्याच्यानुसार इतर बदल करायचा. आणि मी इथं येणारच सोबत, मी येणार किंवा अस येणार किंवा यू येणार असे ते येत असते, ते आपल्याला सेंटेन्सवरून समजून घ्यायचे असते. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सर्वच्या सर्व म्हणजे चारही प्रकार आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे केलेले आहे. म्हणजे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये केलेले आहे. म्हणजे हे जे वाक्य असते आपल्याला डायरेक्टमध्ये देऊन असते आणि डायरेक्टचे काय केले, इनडायरेक्टमध्ये आपण केलं. किंवा तुम्हाला इनडायरेक्ट देऊन राहते, मग त्याचं उलटं करायचं, जसं आपण ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसमध्ये केलं होतं. बस सेम आहे. जर तुम्हाला असं देऊन असेल तर असं करायचं आहे का नाही, खालचं वाक्य देऊन असेल तर वरचं करायचं, आणि वरचं वाक्य देऊन असेल तर खालचं करायचं. बस झालं. यालाच म्हणतात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. बघा आता पेपरमध्ये तुम्ही कॉमन मिस्टेक करता, तर ते कॉमन मिस्टेक करायची नाही. जसं इन्व्हर्टेड कॉमा ठेवायचा नाही, तो काढून टाकायचा. क्वेश्चन मार्क पण ठेवायचं नाही, काढून टाकायचं. हेल्पिंग वर्ड उलटं नेऊ नका किंवा उलटं ठेवू नका. हेल्पिंग वर्ड समजते ना, जसं हेल्पिंग वर्ड इज आहे, तर इथं लिहिलं मी इज शी हॅपी, तर मग काय होणार, शी इज हॅपी असं सरळ करायचं गेलं, उलटं ठेवायचं नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण बदल करायचा, जो आपण यस नोमध्ये काय केलं होतं आत्ताच आपण बघितलं, यस नोमध्ये कसं करायचं. तर त्याच्यानंतर प्रोनाऊन चुकीचा बदलाचा नाही. समजलं ना, प्रोनाऊन आय यू दे हे बरोबर बदलवा, चुकीचं बदलवायचं नाही. तर हे कॉमन मिस्टेक होते जे तुम्ही करायची नाही. आणि फायनल फॉर्म्युला आहे तुमचा, तर सर्वात पहिलं काय करायचं, रिपोर्टिंग वर्ब बघायचं, नंतर कॉमा काढायचा, प्रोनाऊन मिनिंगनुसार बदलवायचा, आत्ताच सांगितलं. टेन्स पण मागे घ्यायचा, म्हणजे पास्ट टेन्समध्ये आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर दॅट, इफ, WH आणि टूचा वापर करायचा आहे. दॅट समजलं ना, दॅट कायच्यामध्ये करतात, फक्त म्हणजे स्टेटमेंट जर राहिलं तर त्याच्यामध्ये दॅट लावायचा. त्याच्यानंतर यस नो टाईपचे आले तर त्याच्यामध्ये इफ लावायचं, WHच्या क्वेश्चनमध्ये WH आणि नंतर ऑर्डरमध्ये टू लावायचा. आणि लास्टमध्ये फुल स्टॉप द्यायचा, फुल स्टॉप विसरायचा नाही. जर तुम्ही हे गोल्डन रूल समजून घेतले, वाक्य समजून घेतले, तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि परीक्षेमध्ये तुम्ही फुल मार्क घेऊन येणार आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, आज डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमैत्रिणी जे 10वीमध्ये आहे ना किंवा 9वीमध्ये असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होणार, 10वीमध्ये त्यांना चांगले मार्क मिळणार. म्हणजे आपले मित्रमैत्रिणी आता जर पेपर देत असेल तर ते सुद्धा पेपरमध्ये पास होणार, चांगले मार्क मिळणार आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणणार, का तुम्ही मला खूप चांगला व्हिडिओ सेंड केला, त्याच्यामुळे मी परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकलो, असे ते तुम्हाला म्हणणार. तर चला आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे डायरेक्ट इनडायरेक्टची थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.